पण जागा असो, मी कधीच उर्दू मध्ये नाव पाहिलेलं नाहीये, पण मालेगाव मध्ये आल्यावर असं वाटतं मध्ये एक मन आहे जे माणसाची जर तुम्हाला ओळख पाहिजे तर त्यांची शिक्षण, त्यांची विधी आणि त्यांच्या वतीने तुम्ही बघा की हे माणसा किती शिकलेला माणूस आहे आणि ह्यांचा मालेगावची हे आमची बहीण आहे. बघा ते काय सांगते आणि बघा त्यांचा नॉलेज किती आहे ते तुम्हाला वाटेल. हे किती माणसाची जी ओळख आहे ना ते त्यांची वतीने आणि त्यांची विधीने होते. हे मराठीमध्ये एक मन आहे. आणि मला हे सांगायचं आहे की जे लोक संविधानचं पालन करतात, संविधानचा मानतात, फॉलो करतात, ते कधीही अशी गोष्टी, मूर्खाच्या गोष्टी कधी करणार नाही, बोलणार नाही. आपले संविधान मध्ये 8 शेड्यूल आहे आणि त्याचे 8 शेड्यूल मध्ये ते काय सांगतात, ते काय डिस्क्राईब करतात की आपले 8 शेड्यूल मध्ये जवळजवळ 22 भाषे आहे, लँग्वेज आहे आणि त्याच्या लँग्वेज मध्ये उर्दू पण एक लँग्वेज आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना की आम्ही संविधान मानणारे लोक आहे, स्वतःही संविधान हे बोलतात शेड्यूल 8 मध्ये की उर्दू ही आपल्या देशाची एक भाषा आहे आणि जबान आहे आणि लँग्वेज पण आहे.